मित्रांनो, 8 फेब्रुवारी 2026 मध्ये मुंबईतल्या एका कार्यक्रमामध्ये RSSचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाषेबद्दल आग्रही राहणं आणि त्यासाठी वेळेस आंदोलन करणं हा एक आजार आहे अशा आशयाचं विधान केलं होतं आणि ते विधान प्रत्यक्ष अप्रत्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांना लागलं आणि राजसाहेब ठाकरे यांनी त्यावरून मोहन भागवत यांचा चांगलाच ठाकरे शब्दामध्ये ठाकरी शैलीमध्ये समाचार घेतला। या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलावण्यात आलं होतं, त्यातील काही हजर देखील होते। परंतु मोहनराव भागवत यांना एक गोष्ट सांगू इच्छितो की ती सर्व मंडळी तुमच्या प्रेमाखातर आली नव्हती, तर ती नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे आली होती। नाहीतर आजवर हा कोणी या असल्या रटाळ प्रवचनांना आले नाहीत। त्यामुळे ती मंडळी आपल्यासाठी आली होती या गैरसमजातून प्रथम बाहेर या। असो, मुळात भाषावर प्रांतरचना या देशामध्ये का करावी लागली हा इतिहास भागवतांना निश्चितच माहीत असावा असं आम्ही समजतो, असा टोला राज ठाकरे यांनी लगावलेला आहे। भाषेबद्दलचं प्रेम, प्रांताबद्दलचं प्रेम हा जर भागवतांना जर आजार वाटत असेल तर त्यांच्या निदर्शनास हे आणून देऊ इच्छितो की हा आजार या देशातील बहुसंख्य राज्यामध्ये आहे। दक्षिणेमध्ये कर्नाटक ते तमिळनाडू येथे तीव्र भाषिक आणि प्रांतिक अस्मिता आहेत। तिकडे पश्चिम बंगाल असो, पंजाब असो, अगदी गुजरात असो, तिकडे पण ही भावना आहे। ही भावना नक्की काय आहे हे कधी भागवतांनी समजून घेतलं आहे का? जेव्हा देशातील 4-5 राज्यातील लोकांच्या झुंडीच्या झुंडी वेगवेगळ्या राज्यामध्ये जातात, तिकडे जाऊन आगाऊपणा करतात, तिथल्या स्थानिक संस्कृतीला नाकारून तिथल्या भाषेचा अपमान करतात, स्वतःचे मतदारसंघ तयार करतात, तेव्हा स्थानिकांच्यामध्ये रोष तयार होतो आणि त्यातून उद्रेक तयार होतो। याला तुम्ही आजार म्हणणार। आणि जर तुमच्या लेखी हा आजार असेल तर तो आजार आपल्या गुजरातमध्ये पण पसरला आहे। गुजरातमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारच्या हजारो लोकांना जेव्हा पळवून लावलं तेव्हा तिकडे जाऊन समरस्तेचे धडे का नाही दिलेत? असेच धडे कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगाल इथं जाऊन का नाही दिले? हा प्रश्न सुद्धा राजसाहेब ठाकरे यांनी विचारलेला आहे। मराठी माणूस सहनशील आहे पेक्षा इथला सत्ताधारी लिबलिबित करण्याचे आहेत आणि भागवतांची हिंमत होते। त्यामुळे काही महिन्यापूर्वी निवडणुकीच्या तोंडावर भैयाजी जोशींनी मुंबईची भाषा ही फक्त मराठी नाही तर ती गुजराती पण आहे अशा आशयाचं विधान करत मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना चोंबाळण्याचा प्रयत्न केला। हे सगळं करून अप्रत्यक्षपणे भाजपला कसा फायदा होईल हे पाहिलं। मुळात स्वतःला अराजकीय संघटना म्हणून घेणाऱ्या RSSने या भानगडीत मुळात पडायचंच कशाला? संघाच्या कामाबद्दल आमच्या मनात आदर आहे। राजसाहेब ठाकरे काय म्हणतात की RSSच्या कामाबद्दल आमच्या मनामध्ये आदर आहे, पण म्हणून अप्रत्यक्ष राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीत पडू नये आणि पडायचंच असेल तर देशभरात हिंदी जी मुळात राष्ट्रभाषा नाही लादणाऱ्या सरकारचे कान उपटवून दाखवा आणि मग आम्हाला समरसतेच्या गोष्टी शिकवा। आणि यात हिंदुत्व म्हणून आम्हाला ज्ञानामृत पाजायचा प्रयत्न करू नका। मी अनेकदा सांगितलेलं आहे की ज्या वेळेस हिंदूवर हल्ला होईल तेव्हा आम्ही हिंदू म्हणून आमच्याकडून जे काही करणं शक्य होईल ते आम्ही करूच। रजा अकादमीच्या दंगली विरोधात मोर्चा काढणारा आणि मशिदीवरील भोंग्याच्या विरोधात आंदोलन करणारा, तसेच हिंदू सणांच्या वेळी मोठमोठ्याने लाऊडस्पीकर लावणे आणि मोठमोठ्याने DJ लावून नागरिकांना त्रास होत असताना त्या विरोधात भूमिका घेणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाच पक्ष होता। जे चूक ते चूकच हे आम्ही ठासून बोलतो, तसं मोहनराव आपण कधी बोलणार? हिंदुत्वाच्या नावाखाली देशभरात जो धिंगाणा सुरू आहे, उत्तर भारतात कावड यात्रामध्ये बिभत्स पद्धतीने महिलांना नाचवलं जाणं, तसंच 2014ला बीफ एक्सपोर्ट, बीफ म्हणजे गाईचं मांस एक्सपोर्टमध्ये जो आपला देश 9व्या क्रमांकावर होता तो आज 2ऱ्या क्रमांकावर आला आणि आपल्या देशामध्ये गोहत्येचं राजकारण करून जो तमाशा सुरू आहे त्यातून माती भडकवली जात आहेत, त्यावर तुम्ही कधी बोलणार? त्या व्यापाऱ्यांच्या विरोधामध्ये या सरकारला खडे बोल कधी सुनावणार? असो, तुम्ही काय करावं ते तुमच्यापाशी। आमच्यासाठी मराठी भाषा आणि मराठी माणूस हे अंतिम सर्वोच्च प्राधान्य आहे। या देशात भाषिक आणि प्रांतिक अस्मिता या राहणारच, तशाच्या महाराष्ट्रात देखील राहणारच, हे आमचं स्वत्व आहे। आणि त्याबद्दल जेव्हा जेव्हा असे प्रसंग उभे राहतील तेव्हा महाराष्ट्र त्वेषाने उभा राहील। राज ठाकरे। आता मित्रांनो, राज ठाकरे यांनी तरी अगदी सोप्या शब्दामध्ये, अगदी सौम्य शब्दामध्ये मोहन भागवत यांचा समाचार घेतला, परंतु हा समाचार घेतल्यानंतर मोहन भागवत यांना काही वाटलं नाही, परंतु आपले देवाभाऊ तडपडून गेले। राज ठाकरेंनी मोहन भागवतवर केलेल्या टीकेला देवेंद्र फडणवीसांचे उत्तर म्हणले त्यांची असूया एवढीच असावी
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? बघा 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 बघा, ते म्हटले माझं तर अगदी स्पष्ट मत आहे की ज्या लोकांना निमंत्रण मिळालं नाही त्यांना वाईट वाटतंय आणि म्हणून त्यांना निमंत्रण मिळालं त्यांच्यावर ते टीका करत आहेत. बघा काय म्हणतात की राज ठाकरे यांना निमंत्रण भेटलं नाही त्या कार्यक्रमाचं ऐकण्याचं, ज्या कार्यक्रमाला ज्या भाषणाला राज ठाकरे रट्टाळ म्हणत होते. पुढं देवेंद्र फडणवीस काय म्हणतात बघा, मला असं वाटत होतं की संघाचे 100 वर्ष पूर्ण झाले आहेत. 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संघाच्या संदर्भात लोकांना स्पष्ट माहिती मिळावी, लोकांच्या मनातील प्रश्न दूर व्हावेत याकरिता समाजातल्या विविध क्षेत्रातील विविध जाती समाजाचे विविध उद्योगातले सर्व लोक तिथं निमंत्रित केले होते. बहुतांशी लोक असे होते ज्यांचा कधीही संघाशी संबंध आलेला नाही. आता मित्रांनो देवेंद्र फडणवीस अजून काय म्हटले बघा, लय महत्त्वाचे पूर्ण व्हिडिओ पाहते. काय म्हणले, 2 दिवस मोहन भागवतांनी फक्त मार्गदर्शन केलं नाही तर आलेल्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं आहे. जी उत्तर आली त्यामुळे संघविरोधी प्रचार करणाऱ्यांची दुकानं बंद होणार असल्याने आता अनेकांना कोणाला तळमळ वाटतंय, कोणाला मळमळ वाटतंय, वेगवेगळ्या गोष्टी होत आहेत. त्यामुळे अनेक लोक बोलत आहेत. मला असं वाटतं या संदर्भात त्यांची असूया एवढीच असावी की आम्हाला का बोलावलं नाही. आता मित्रांनो खरंच राज ठाकरे यांना बोलावलं नाही म्हणून राज ठाकरे मोहन भागवत यांच्यावर चिडले किंवा मोहन भागवत यांना पत्र पाठवला, हे खरं आहे का? नेमकं काय खरं आहे मित्रांनो हे समजून घेणं गरजेचं आहे. मुळात राज ठाकरे हे सुद्धा हिंदुत्ववादी आहेत, हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. परंतु हिंदुत्वासोबतच एक महाराष्ट्र धर्म नावाचा धर्म असतो, एक मराठी अस्मिता असते, ते सुद्धा जपण्याचं काम राज ठाकरे करताना दिसत आहेत. आणि या सर्वामध्ये आपले देवाभाऊ मात्र यामध्ये केवळ मोहन भागवत यांना एक सपोर्ट द्यायचा म्हणून आपले काय असतं कव्हर फायरिंग करायची म्हणून फायरिंग करताना दिसत आहेत. परंतु त्यामध्ये ते सबसेल फेल झालेले दिसत आहेत. म्हणून काय म्हणायचं की उगं म्हणायचं लहान लेकरावानी, गल्लीत जसे लेकरांचे भांडणं असतात तसं अगदी लहान लेकरावानी म्हणायचं की त्यांना बोलवलं नाही म्हणून असं झालं, यांना बोलवलं नाही म्हणून तसं झालं. पण तसं नसतं. विषय लक्षात घ्या. राज ठाकरे येथे यांना काय म्हणायचं आहे की महाराष्ट्रामध्ये उत्तर भारतीय जे येतात त्यांना आता भारत देश आपला इथून तिथून एक आहे, अखंड आहे. आणि भारतामध्ये कोणालाही कुठंही राहण्याचा अधिकार आहे, प्रॉपर्टी विकत घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे UP बिहारच्या माणसांना सुद्धा येऊन महाराष्ट्रामध्ये राहण्याचा अधिकार आहे. परंतु तसं करताना इथं आल्यानंतर आपल्या देशामध्ये राज्यांची जी स्थापना झालेली आहे ती प्रांतवार भाषेच्या आधारे झालेली आहे. आणि त्यामुळे प्रत्येक राज्याची एक संस्कृती आहे, भाषा आहे, तिचं महत्त्व आहे. आणि हे महत्त्वसुद्धा बाहेर राज्यातून येणाऱ्या लोकांनी जर राखलं, त्यामध्ये जर योगदान दिलं, एक प्रामाणिकपणे आल्याच कोणाला भाषा येत नसते, परंतु आल्यानंतर तिचा जर आदर केला, सन्मान केला, तर राज ठाकरे कशाला त्यांच्या विरोधामध्ये बोलतील. कारण अनेक राज ठाकरे यांच्या पक्षामध्ये सुद्धा परप्रांतीय अनेक काम करतात, उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये सुद्धा काम करतात. परंतु मित्रांनो जे चुकीचे आहेत त्यांना चूक म्हणणं ही राज ठाकरे यांच्या राजकारणाची किंवा उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाची पद्धत आहे. परंतु आपल्या देवाभाऊंची पद्धत थोडीशी लबाड पद्धतीने आहे. त्यामुळे देवाभाऊ थोडे लबाड राजकारणी आहेत आणि त्यामुळे असा गोंधळ होतो. तुम्हाला नेमकं काय वाटतं, कोणाची बाजू योग्य आहे ते मत मांडून सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा.